पुंडलिकाक्ष मंगलाय तनूरी। सचितानंद रूपाय विश्वतपति देहिदये तापत्राय विनाशाय श्री कृष्णाय नमस्कार व्यासाय विशाल बुद्धि उल्लारविंदाय भद्रनेत्रा ते यद्वया भारत तैलपूर्ण प्रज्वलितो वसुदेव सुतदेव कंसकानुमर्दनम् देवकी परमानंद श्री कृष्ण वंदे जगद्गुरु। श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधो जी को जन्म जन्म मोहि दीजे श्री चरण का बरसाने की राधिका नंद गाँव केशा इनके चरणों में साशिष रथ पर कोटि कोटि प्रणाम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ
चराचरामध्ये वास करणारे माझ्या हृदय भगवंत पंढरीनाथ भगवान श्री राधा रानी कृष्ण भगवान, इनके चरणों में मेरा वारंवार नमन। भागवताचे आराध्य दैवत श्री कृष्ण भगवान, भोले बाबा, गुरुवर्ग श्री शरद मोरे महाराज, मातापिता, सर्व संत समाज या सर्वांना वंदन करून आजच्या या श्रीमद भागवत कथेच्या पंचम दिवसाच्या तृतीय सत्रामध्ये आपण सर्व प्रवेश करत आहोत। बोले श्रीमद भागवत महापुराण की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय। कृष्ण कथा जीवाला आनंद देणारी ही कथा आहे। ज्या परीक्षित महाराजांचा अंतमृत्यू 7 दिवसांमध्ये होणार होता, पण क्षणातच कृष्ण कथा श्रवण केल्यानंतर त्यांच्या जीवनातली सर्व पापेही नाहीशी झाली। मात्र कशामुळे? एका ग्रंथामुळे। त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत। आयुष्यामध्ये जे काही आपल्या हातात एखादी चूक होत असेल, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हरे। सब लोग आइए, आगे की सेवा करते हुए हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
श्रीमद्भागवत महापुराण कृष्ण कथा। मनातून आपण भगवंताला जर आवाज दिला तर भगवंत आपल्यासाठी नक्की धावून येते। ज्यावेळी महाभारतामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, भगवान कृष्ण द्रौपदीसाठी धावून आले। आपण म्हणतो की कृष्ण देव भगवंताला आपण घाबरतो की काही चुकलं तर देवाचा कोप होईल का, आमच्या घरी दारिद्र्य येईल का, देवाची पूजा करताना काही चूक झाली तर। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होते त्यावेळी द्रौपदी तिला काय होतं, विटाळ होतं, रजस्वला धर्मामध्ये होती। पण तरीही त्यावेळी तिने विटाळ चांडाळ घालून मूर्खण, आपण म्हणतो विटाळाला की देवाला आवाज द्यायचा नाही, देवाचं भजन करायचं। एक सांगा, ज्यावेळी द्रौपदीवर संकट आलं त्यावेळी भगवान कृष्णाने द्रौपदीने कोणाचा धावा केला, कृष्णाचा, आणि कृष्ण धावून आला ना। कोटे गुंडलापी ज्वार की ताराया राया राया, कोटे गुंडलापी ज्वार की ताराया, कोटे गुंडला ज्वार की ताराया, कोटे गुंडला ज्वार की ताराया, कोटे गुंडला ज्वार की ताराया राया राया, कोटे गुंडला ज्वार की ताराया, कोटे गुंडला ज्वार की ताराया।
उठे गुंतला से द्वारकेच्या राणी. भगवान कृष्णाला द्रौपदीने हात मारला आणि विटाळात असताना सुद्धा भगवान कृष्णाने त्या द्रौपदीला वस्त्र पुरविले. ज्या वेळेस भगवान भक्तावर संकट येते त्यावेळी भगवंत यम नियम कशाचाही विचार करत नाही, फक्त आपल्या भक्ताचा विचार करतो. भगवंताला फक्त ज्या प्रकारे द्रौपदीने हाक मारली होती, ज्या प्रकारे भक्त प्रल्हादाने हाक मारली होती, ध्रुव बाळाने हाक मारली होती, त्या प्रकारची हाक आपल्याला भगवंताला मारावी लागेल, त्याशिवाय देव येऊ शकत नाही. भगवंत काही देव बाजारच्या भाजींना पाला नाहीये. भगवंताला शुद्ध भक्ती शुद्ध भाव पाहिजे, त्याशिवाय भगवंत प्राप्त होऊ शकत नाही. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, जीवाच्या जीवनला पाहून, जीवाच्या जीवनला पाहून, जीवाच्या जीवनला पाहून. पंढरी जाऊ जीवाच्या जीवनाचा पाहू. पंढरीला गेल्यानंतर भगवान विठ्ठला जो आपला प्राण आहे तो भक्तांनी पाहिला पाहिजे. देवाची व्याख्या करणं कठीण आहे, लक्षात घ्या. देव कोणालाही कळाला नाही. आपल्याला फक्त 7 दिवस आपल्या अंगात राहायचे सप्ताह. 7वा दिवस झाला का देव आपल्या अंगातून निघून जाते. नवरात्रातही तसंच आहे. 9 दिवस वेगवेगळ्या कलरच्या साड्या घालू दे, नाही का. पहिल्या दिवशी पांढरी, दुसऱ्या दिवशी पिवळी, तिसऱ्या दिवशी निळी, अशा 9 दिवसाच्या 9 साड्या राहतेच, नाही का. मग मॅचिंग सर्वच घालायला लागते. खरी परवाशी नवरात्र आहे आमची, आणि आता सुद्धा नवरात्र प्रारंभ होते गुढीपाडवापासून, नाही का. त्या नवरात्रीला दक्षाच्या घरी मा जगदंबा प्रगटली होती. आई भवानी तुझ्या कृपेने, आई भवानी तुझ्या कृपेने दानसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वाणे संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, आई कृपा करी
सारी आज गोंधळ मांडीला ग गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला रे हो बोल अंबाबाईचा उधो उधो या नवरात्री गुढीपाडव्यापासून सुरू होते केव्हापर्यंत रामनवमी पर्यंत 9 दिवस भगवती मा जगदंबेचा उपवास करायचा कसा करायचा सकाळी जेवायचं नाही 9 दिवस अखंड उपवास करायचा न काही खाता न काही पिता आपण कसा करतो दिवसभर बकरीसारखं केळं सेब